उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांचा, ज्यांनी भारत देश घडवला, ज्यांनी भारत देश घडवला. आज 26 जानेवारी आणि आज आपण सर्वजण इथे म्हणजे रममान झालेला, तेजात रममान झालेला देश म्हणजे भारत होय. प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. 1549 रोजी भारताचे संविधान समितीने स्वीकारले. 26 जानेवारीला चालले, म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन हा साजरा केला जातो. सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट, रवी किरणांनी मिटला अंधार, उजाडली प्रजासत्ताक दिनाची पहाट. आज प्रत्येक भारतीयाच्या मनात निर्माण झाली देशप्रेमाची लाट. भारत मातेला वंदन करूनी करतो मी आजच्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी अध्यक्षांची गरज असते. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सानवी आपल्या शाळेय समितीचे अध्यक्ष श्री देव सर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करतो. आजच्या कार्यक्रमासाठी आत्ताच झालेल्या अध्यक्ष निवडीला मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अनुमोदन देतो. धन्यवाद. नक्की नाही, पण सर्व भारतीयांना अभिमान वाटावा असे काही राष्ट्रीय सणही आपण साजरे करत असतो. आजचा हा सुवर्ण दिन आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन म्हणून आपण केवळ एक राष्ट्रीय सण नाही, तर तो आपल्या लोकशाहीच्या वीर जवानांनी सीमेवर बलिदान दिले आणि ज्या क्रांतिकारकांनी फासावर चढून स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले, त्या सर्वांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज आपला भारत देश 2026 मध्ये तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान आणि आर्थिक प्रगतीत जगाच्या पाठीवर एक महत्त्वाचं म्हणून उदयाला येत आहे. विविधतेत एकता हेच आपल्या भारतभूमीचे वैशिष्ट्य आहे आणि ही एकता टिकवून ठेवणे ही आजच्या काळाची गरज आहे. असाच उंच नभात फडकावत ठेवण्यासाठी आपण अहोरात्र कष्ट करूया. आता वेळ झाली आहे ज्यांच्या त्यागातून हा देश उभा राहिला त्या भारत मातेच्या जय जयकाराची आणि आपल्या लाडक्या तिरंग्याला सलामी देण्याची. सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो. बोला भारत माता की वंदे. मी देशमुखबाईंना विनंती. मित्रमैत्रिणींनो, प्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. या दिवशी 1950 रोजी आपल्या देशात संविधान लागू झाले. संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे. भारतीयाला समान हक्क व अधिकार मिळाले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केलेल्या संविधानाने आता नाही, तर ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिले त्यांना स्मरण करण्यात आहे. त्यांचे बलिदान आपण कधीच विसरू शकत नाही. चला तर मग आपण सर्वजण मिळून देशाच्या आज भारत देशाचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी. स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947. 3 वर्ष अखंड अभ्यास करून हा देश कसा चालला पाहिजे याचा अभ्यास करून एक संविधान निर्माण झालं, नियमावली म्हणू त्याला आपण या देशाची. आणि मग भारत हा प्रजासत्ताक दिन झाला. प्रजासत्ताक म्हणजे काय? प्रजा म्हणजे तुम्ही आम्ही सगळे, यांची सत्ता आहे. आत्ताच मतदान झालं ना, आपण पाहतो मतदान झालं की प्रत्येक मोठा माणूस 18 वर्षाच्या वरचा मतदान करतो. ह्या मतदानाचा हक्क हा या संविधानामुळेच मिळाला आहे. आणि आपण केलेलं मतदान हेच तिथे माणसं निवडून देतो आणि ते देशाचा कारभार बघतात. स्वातंत्र्य नुसतं मिळून उपयोग नव्हता. त्या स्वातंत्र्याच्या मध्ये प्रजेनी कसं राहावं याचे पण काही नियम सांगितलेत. आता सगळ्यांनीच युद्ध करायला तिकडे सैन्यात जायला पाहिजे असे नाही, आपण जाऊच मोठे झाल्यावर. पण घरी आम्ही काय करू शकतो? हा देश माझा आहे, आपण प्रतिज्ञा म्हणतो ना रोज, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. मग बांधव म्हणजे बहीण आणि भाऊ. मग सगळेजण माझे बहीण भाऊ आहेत, तर आमच्यात वाद असण्याची आवश्यकता आहे का? भांडण असण्याची आवश्यकता आहे का? म्हणजे मी आत्ता शालेय जीवनात सुद्धा भारत देशासाठी काय करू शकते, तर आम्ही एकमेकात भांडणार नाही,
एकमेकाला मदत करू, आईवडिलांचं ऐकू, शेजाऱ्यापाजाऱ्यांना मदत करू, असं करणं म्हणजे सुद्धा या देशासाठी काहीतरी करणं आहे. सगळ्यांनीच हातात तलवार घेऊन, सगळ्यांनीच हातात बंदूक घेऊन, रायफल घेऊन सैन्याने तिकडे सैन्यात जायला पाहिजे असं नाही. मी माझ्या रोजच्या जीवनात पण हे करू शकतो. साधी गोष्ट आहे. आपण स्वच्छता पाळतो का? ती पाळत नसू तर घरी स्वच्छता पाळली पाहिजे. घरातल्यांना सांगितलं पाहिजे, धाकट्या भावाला बहिणीला सांगितलं पाहिजे आणि सगळ्यांनी मिळून हा भारत देश चांगला केला पाहिजे. हे सगळ्यांनी मिळून करण्यामध्ये आपला सहभाग कसा वाढेल याचा विचार करूया. धन्यवाद. कसे आहेत सगळे? थंडी वाजते का? मग हात वरती करा दोन्ही, एकदम जोरात हात असे सोडा. दोन्ही हात पुढे घ्या, दोन्ही हात मागे घ्या. त्याच्यामुळे काय झालं, तुमचं झोप उडली, बरोबर? आज तुम्हाला माहिती आहे की आज तुमची झोप कमी झालेली आहे. ठीक आहे. आज 26 जानेवारी भारतीय स्वातंत्र्याचा प्रजासत्ताक दिन. मगाशी सांगितलं मामाने की प्रजासत्ताक म्हणजे काय, की प्रजेनं चालवलेलं राज्य. आपल्या जेव्हा भारत देश स्वतंत्र झाला नव्हता त्याच्या अगोदर आपल्या भारत देशामध्ये काय होतं, हुकुमशाही होती. आणि जेव्हा स्वतंत्र भारत झाला तेव्हा भारतामध्ये लोकशाही प्रस्थापित झाली. म्हणून आपण 1950 रोजी आपण संविधानामुळे आपण एक चांगल्या राष्ट्राचे, चांगल्या देशाचे आपण नागरिक म्हणून आपण या अभिमानाने आपण या ठिकाणी जगतो आहोत. व्यासपीठावरती सन्माननीय विद्याप्रसारक मंडळाचे सर्व पदाधिकारी, दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका, सर्व पालकवर्ग, शिक्षक वर्ग आणि उपस्थित माझ्या बालमित्रांनो. न मुठीत तलवार न हातात मुकुट, न मुठीत तलवार न हातात मुकुट, कायदा झाला राजा जनता झाली शक्ती, संविधानाने दिली समानतेची वाट, म्हणूनच भारत झाला प्रजासत्ताक महान. आजचा दिवस फक्त सुट्टीचा नाहीये, आजचा दिवस आहे स्वाभिमानाचा. कारण आजच्या दिवशी आपल्या देशाने स्वतःचं संविधान स्वीकारलं आणि आपण प्रजासत्ताक झालो. स्वातंत्र्य मिळालं, पण प्रजासत्ताक दिनाने आपल्याला अधिकार, कर्तव्य आणि समानता दिली. हे स्वातंत्र्य सहज मिळालं का? नाही मिळालं. अनेक वीरांच्या बलिदानातून आपण आज मोकळा श्वास घेतो. चला तर मग आज एक संकल्प घेऊया, एक जबाबदार नागरिक होण्याचा आणि भारताचा अजून एक मस्तपैकी नागरिक बनण्याचा आपण संकल्प करूया. धन्यवाद.
खूप सुंदर असं प्रतिक्रियेचा चौकीच्या विद्यार्थ्यांनी दिलेले आहे. दमले बिचारे. भारतीय प्रजासत्ताकाचा 77वा हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने विद्या प्रसारण मंडळ अणगाव संचलित शारदा विद्यामंदिर पूर्व प्राथमिक शाळा अणगाव आयोजित हा सोहळा आणि या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुरू असणारा हे मनोऱ्याचे प्रात्यक्षिक अगदी कमी वेळामध्ये प्रात्यक्षिकांचा सराव मात्र करून विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद
थोडे मध्ये या मध्ये. मेहनत आहे